नमस्कार. रोज आपल्याला प्रश्न पडतो नाश्त्याला काय बनवायचं. तर ह्यावेळेस मी तांदूळ आणि उडदाची डाळीचे आप्पे केले आहेत आणि फार एकदम सोप्या पद्धतीने बनवलेले आहेत. त्यासाठी इथे मी 4 ते 5 तास 1 वाटी उडदाची डाळ, 2 वाटी तांदूळ आणि थोडेसे मेथीदाणे भिजत ठेवलेले आणि त्याच्यानंतर ते मी वाटून घेतले बारीक असे आणि ह्याला आता आपण 10 ते 12 तास चांगलं फर्मेंट व्हायला ठेवूया झाकून. आता बघा सकाळचे 10 वाजलेले आहेत. मी रात्री 9 वाजता ठेवलेलं फर्मेंट व्हायला. बरोबर 11 तास लागले मला हे फर्मेंट व्हायला. चांगलं छान असं एकदम लाईट झालेलं आहे बघा ते फर्मेंट झाल्यावर. आता ह्याला एका बाउलमध्ये घेत आहे मी आणि ह्याच्यात मी फक्त कोथिंबीर, हिरवी मिरची आणि थोडेसे कढीपत्ता घालत आहे बारीक चिरून आणि चवीप्रमाणे मीठ घालायचं आहे. मी एका बाउलमध्ये थोडेसे काढून घेतलेले आहेत. आता ते मी आप्पा पात्र घेतलेलं आहे, त्याला तेल लावून घेतलेलं आहे. स्लो गॅस आहे आपला. ह्याच्यात सर्व आपण थोडे थोडे असे भरूया. तुम्हाला ह्याच्यात भाज्या घालायच्या असेल तर तुम्ही तेही घालू शकता. आता झाकण लावून आपण हे चांगलं 5 मिनटं गॅसवर स्लो असं शिजायला ठेवूया. बघा छान असे शिजलेत. आता आपण पलटी करून दुसऱ्या बाजूनेही शिजवून घेऊया आणि झाकून परत एक 5 मिनटं शिजवूया आणि तोपर्यंत आपण इथे एक चटणी तयार करून घेऊया. त्यासाठी इथे मी खोबरं, कोथिंबीर, 2 हिरव्या मिरच्या, लसूण, थोडीशी साखर घ्यायची आहे व चवीप्रमाणे मीठ घालायचं आहे व ह्याच्यात मी घातलेली आहे डाळ्याची डाळ. ह्याच्याने चटणीला फार छान चव येते आणि आंबटपणासाठी तुम्ही चिंच घालू शकता. मी लिंबू पिळणार आहे नंतर. थोडंसं पाणी घालून मी बारीक वाटून घेतलेलं आहे. आता आपण चटणीसाठी फोडणी तयार करूया. त्याच्यात उडदाची डाळ, कढीपत्ता आणि लाल मिरची घालायची आहे, त्याच्याने चव चांगली येते. थोडीशी हिंग घालूया आणि आपल्याला ह्याच्यात घालायची आहे मोहरी. आपली फोडणी छान अशी तयार झालेली आहे. मस्त सुवास दरवळत आहे घरभर. आता हे सगळं फोडणी आपण चटणीवर घालूया आणि 1-2 मिनटासाठी चटणी झाकून ठेवूया. इथे आपले आप्पेही तयार झालेले आहेत. एकदम सॉफ्ट आणि एकदम टेस्टी असे आप्पे तयार झाले आहेत. तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली ते मला कमेंट करून सांगा व आपलं चॅनल नम्रताज किचन ह्याला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा.